व्यासपीठ गावची खबर न्यूज। खालापूर प्रशासकीय इमारतीचे शानदार उद्घाटन, राजस्व अभियानाची दाखले वाटप करून सांगता। खालापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी न्याय मंदिर म्हणून सर्वसामान्य जनता नेहमीच पाहते। त्या तहसील कार्यालय आणि महसूल विभागाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला। यावेळी या नवीन इमारतीमधून जनतेची कामं गतिमान होतील असा विश्वास मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाचे दाखले वाटप करून करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी यांनी या नवीन प्रशासकीय इमारतीमधून जनमानसांची कामं यांसह शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचतील आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिक सेवा सर्व अधिकारी वर्गांकडून घडो अशाच पद्धतीने कारभार सुरू राहील असा विश्वास व्यक्त केलाय। तसेच या नवीन इमारत उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या राज्य शासन व कारखान्याचे आभार तहसीलदार अभय चव्हाण यांनी व्यक्त केलेत। आज आपण ज्या दिमागदार इमारतीमध्ये उभे आहोत ही वास्तू केवळ विटामातीची इमारत नाही, ती लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागाचे उत्तम उदाहरण आहे। या नवीन इमारतीचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी शासनासोबतच आपल्या तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील सहकार्यांनी मोलाचा हातभार लावला। विशेषतः टाटा फाउंडेशन, रुडी मिल्स, गप्रो आणि तालुक्यातील इतर सर्व स्थानिक कंपन्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSRच्या माध्यमातून या कंपन्यांनी जे योगदान दिले त्यामुळेच आपण नागरिकांसाठी ही एक अद्यावत आणि सोयीसुविधायुक्त कार्यालय आपण उभा करू शकतो। विकासाच्या या प्रक्रियेत खांद्यात खांदा लावून उभे राहिल्याबद्दल या संपूर्ण प्रशासनाच्या वतीने मी त्यांचा ऋणी आहे। कोणत्याही नूतन वास्तूचा प्रवेश हा पूजा अर्चा किंवा विधींनी करण्याची आपली परंपरा आहे। मात्र एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझ्या मनात एक विचार ठाम होता की हे कार्यालय जनतेचे आहे, लोकशाहीचे मंदिर आहे। म्हणूनच कुठलाही धार्मिक कर्मकांड न मांडता सर्वसामान्य जनतेची सेवा करून आणि नागरिकांना शासनाच्या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ देऊनच या वास्तूचा श्री गणेशा करावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता आहे। जनतेचे समाधान। या नवीन खालापूर तालुका प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद रायगडचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते फीत कापून या इमारतीचं उद्घाटन केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, जिल्हा परिषद सदस्य नेहा भूषण पारंगे, जिल्हाधिकारी किशन जावळे, प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार अभय चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता रायगड सुषमा गायकवाड, खालापूरचे सभापती कृष्णा पारंगे, उपसभापती भाई शिंदे, खालापूरच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, पोलीस उपविभागीय अधिकारी नेहुल पाटील, पोलीस निरीक्षक खालापूर सचिन पवार, पोलीस निरीक्षक खोपोली सचिन पवार, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नायब तहसीलदार विकास पवार यांसह आजी माजी लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्ग, नागरिक उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविक सादर करताना तहसीलदार अभय चव्हाण यांनी राज्य शासनाचे 11 कोटी व कारखानदारीकडून सामाजिक दायित्व फंड या इमारतीला वापरून सुसज्ज इमारत उभी राहिली आहे। या सर्वांचे आभार व्यक्त करून या इमारतीमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं कार्य होईल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केलाय। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी यांनी विचार व्यक्त केले। प्रशासकीय भवनाच्या लोकार्पण प्रसंगी आपण सारे जण उपस्थित आहात। खरं तर आज मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की माझी दुसरी टर्म या ठिकाणी सुरू झालेली आहे। ज्या प्रशासकीय भवनाचं भूमिपूजन आम्ही केलं त्याचं लोकार्पण सुद्धा आज आम्ही या ठिकाणी करत आहोत। या गोष्टीचं मनस्वी आनंद आज या ठिकाणी होत आहे। महेशजी, या राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी असं सरकार आपण एकत्रपणे आणलं, नंतर राष्ट्रवादी आले भावा, पण आपण दोघांनी आणलं त्यानंतर राष्ट्रवादी आले, हे विसरू नका। भारतीय जनता पार्टी तर हे विसरू नये की सरकार आमचं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि मग सगळे सामील झाले, त्याचा विसर पडत चाललाय तुम्हाला असं वाटतं। पण आपण ते सरकार आल्यानंतर मात्र कर्जत असेल, खालापूर असेल, या सगळ्या परिसराचा विकास गतिमान व्हावा
या दृष्टीने सातत्याने आम्ही प्रयत्न या ठिकाणी केला आणि कर्जत तालुक्यामध्ये पहिली प्रशासकीय भवन आम्ही त्या ठिकाणी उभारलं गेलं. त्याचं सुद्धा भूमिपूजन करून लोकार्पण झालं आणि आज महेशजी आणि आम्ही दोघं एकत्रपणे येऊन या ठिकाणी या सोलापूर तालुक्याच्या प्रशासकीय भवनाचं लोकार्पण आमच्या दोघांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. हे खरोखरच आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे विराजमान झाले. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी त्या महाराष्ट्राच्या विकासाचं गतिमान करण्यासाठी दोन रथाची चाकं भरून हा विकास गतिमान करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या दोन्ही नेतृत्वांनी केला आणि म्हणूनच सोलापूर असेल कर्जत असेल ते दोन्ही प्रशासकीय भवनांचं लोकार्पण आज या ठिकाणी सोलापूरचं होत असताना कर्जतचं सुद्धा झालेलं. मी आता देताच आताच कॉम्प्युटर दिले, चांगले लॅपटॉप दिले, याचा उपयोग समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत होऊ द्या आणि त्याच्याकरता ही इमारत कामी येईल ही परमेश्वराचरणी इच्छा. आता आपण ज्याने गॅस टँकर मध्ये त्या अपघातामध्ये मदत केली त्या सर्व सहकार्यांना सन्मानित केलं. निश्चित आनंद की अशा प्रसंगाच्या वेळी जेव्हा एनडीए सारखी संस्था हात वर करते तेव्हा हे आमची लोक जीव डोक्यात टाकून तो सर्व प्रसंग सावरतात आणि त्याच्यामुळे फार मोठा अनर्थ टळतो. निश्चित अशांचा गौरव करताना आम्हालाही सर्वांना व्यासपीठावरच्या सर्वांना आनंद झालाय. मला अजून आठवतं की ही संस्था इरसालवाडीची जेव्हा दुर्घटना झालेली तेव्हाही यातली काही मंडळी होती. खोपोलीतले फायर ब्रिगेडचा एक जवान तर आमच्या समोर तिथे वर चढताना त्यांना अटॅक आला आणि ती दुर्घटना झालेली. त्याच्यामुळे आपण दुर्गम भागामध्ये राहतो त्या ठिकाणी शेवटी हा समाजच या सर्व व्यवस्था पुढे नेत असतो. सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे ती सरकारने पूर्ण योग्य रीतीने पार पाडावी आणि ही इमारत जनसामान्यांच्या कामाला येऊन द्या हीच पुन्हा एकदा अपेक्षा बाळगतो. आपण बोलवलं सन्मान नायब तहसीलदार कक्ष, महसूल नायब तहसीलदार कक्ष, निवडणूक शाखा, पुरवठा शाखा, संजय गांधी निराधार अन्नदान योजना शाखा, महसूल शाखा अशा पद्धतीची सोलापूरमधल्या जनतेच्या सोयी सुविधेसाठी हे प्रशासकीय भवन निश्चितच आपण एक चांगलं काम करेल आणि येणाऱ्या काळात इतर लोकांच्या सुखसोयीसाठी निर्मित कटिबद्ध राहील ही भावना व्यक्त करतो. आज रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुक्यापैकी 14 तालुक्यामध्ये प्रशासकीय भवन हे पूर्ण झालेलं आहे आणि फक्त माझ्या मसळ्या तालुक्याचे प्रशासकीय भवन बाकी आहे. ते लवकर आपण पूर्ण करू आणि त्याच्या माध्यमातून आज रायगड जिल्हा पुढे कसा जाईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करू. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या सुनीताताई यांच्या माध्यमातून आज रायगडचा विकास वेगळ्या उंचीवर जात आहे. आज अटल सेतूच्या माध्यमातून मुंबईपासून रायगड कनेक्टिव्हिटी होत आहे. आज काही दिवसापूर्वी आज मुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून रिसिप्टचं लोकार्पण झालं. आज पुणे आणि रायगडचं अंतर एकदम 30 मिनिटांनी आज कमी झालेलं आहे. आज खऱ्या अर्थानं सौ पालिका सरकार असता आपल्याला महेश बालदी साहेब आणि नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून आज पूर्ण होणार आहे आणि खऱ्या अर्थानं या रायगडला विकासाची दिशा देण्याचं काम म्हणजे तोंडले साहेब असतील, आमच्या आमदार महेश बालदी साहेब असतील यांच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे. साहेब घालापुरी सारख्या ठिकाणी गेल्या स्वातंत्र्यापासून वीज पुरवठा होता. आज आमदार साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिला